प्रेज लॉर्ड सर्वांना येशूच्या नावात सलाम. खरोखर प्रियांनो, आज आपण पाहतो की आज आपण फादर डे साजरा करत आहोत. बरेच ठिकाणी आज जे फादर डे आहे, बापाचा वार म्हणून आज लोक साजरा करत आहे. परंतु प्रियांनो, आज आपल्याला आपला जो बाप जो आहे, आज त्याच्याबद्दल आज कितीक मुलांना आपल्या बापाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे. प्रियांनो, फक्त आजच्या दिवसाबद्दल ते प्रेम नको आहे. आज बरेच लोक स्टेटस ठेवतात, 12 पासून स्टेटस चालू आहे. कोणी असे सिरियस ठेवतात, कोणी बापाबरोबर इतकं प्रेम दाखवतात की मुलगा आणि बाप हे जसे फ्रेंड आहे असं रिलेशन दाखवतात. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस खरोखर हे रिलेशन तसं आहे का, हे पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रियांनो, मी तुम्हाला ख्रिस्ताच्या वचनातून एकच सांगेल, जो परमेश्वराच्या अधीन असतो, जो परमेश्वराचा मान ठेवतो, तो आपल्या आईबापाचा मान ठेवतो प्रियांनो. आणि खरोखर जे परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन आहे आणि जे वचनाप्रमाणे चालतात, तेच मुलं आपल्या आईबापाचा मान राखतात प्रियांनो. म्हणून देवाचं वचन सांगतं की जो त्याच्या वचनाप्रमाणे चालेल, जो त्याचा मान सन्मान ठेवेल, तो ह्या जगीत बापाचा मान सन्मान ठेवेल. प्रियांनो, मी आज बापांसाठी बोलत आहे की जर आज बापांनो, मी तुम्हाला सांगत आहे की आपला सर्वाचा जो बाप आहे तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर आपण त्याच्या अधीन आहोत, जर आपण त्याच्या वचनाप्रमाणे आहोत, तर प्रियांनो, खरोखर आज आपले वचन, आज आपले मुलंही आज आपल्या अधीनाने आपल्या सांगण्याप्रमाणे आपलं जीवन जगतील. प्रियांनो, प्रथम बापांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या अधीन असा. प्रथम बापांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, तरच तुम्ही आपल्या मुलांची अपेक्षा धरू शकता, तरच तुम्ही आपल्या मुलांकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा धरू शकाल. प्रियांनो, हे सत्य आहे की जो बाप वचनाप्रमाणे आपल्या पितेच्या अधीन असतो, तो खरोखर आपल्या मुलांचे पालन पोषण निश्चित चांगलं करत असतो प्रियांनो. म्हणून आज जे फादर डेज आहे आपण साजरा करतो, आज मुलं, आज आपण पाहतो की वाईट मार्गावर का आहेत, वाईट व्यसनामध्ये का आहेत, आज जगी गोष्टीमध्ये का आहेत, याचं एकच कारण आहे, त्यांचे आई वडील परमेश्वरच्या अधीन नाहीये, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे नाहीये, परमेश्वर जे वचन आहे त्याप्रमाणे अनुकरण करणारे नाही प्रियांनो. म्हणून आज त्या घरामध्ये अंधार आहे, आज त्या घरामधले मुलं आज डिस्टर्बन्स आहे, त्या घरामध्ये सुख नाहीये, त्या घरामध्ये शांती नाहीये. प्रियांनो, जर आज खरोखर मुलांना आज फादर डे जर साजरा करायचा असेल, तर प्रियांनो, मुलांनो, आज आपल्या आई बापाच्या अधीन असा. आणि बापांनो, तुम्ही जिवंत येशूच्या अधीन असा, जेणेकरून जसा येशू आपल्या पित्याच्या अधीन होता, तसं आज बापांनो, तुम्ही येशूच्या अधीन राहा. मुलांनो, तुम्ही आपल्या आई बापाच्या अधीन राहा. आणि हा जो फादर डे आहे, हा ख्रिस्तामध्ये तुम्ही आनंदाने आणि शेवटपर्यंत हे प्रेम तुम्ही एकमेकावर करत राहा. हेच तुम्हाला सांगणं आहे. आणि सर्वांना फादर डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या अनमोल मोती मिनिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.